ते खरंच सांगतो मनापासून, गुरुभक्ती सर्वश्रेष्ठ असते. येणारा काळ जो आहे ना, त्या काळामध्ये आपण बघतो गेल्या वर्षभरामध्ये काय काय हाहाकार, गेले 3 वर्ष चालू आहे. ह्या वर्षातच सृष्टीने हाहाकार माजवला आहे, नियतीने हाहाकार माजवला आहे, ह्या प्रकृतीने हाहाकार माजवला आहे. चीनमध्ये, पाकिस्तानमध्ये, अमेरिकेमध्ये, भारतात थोड्या काही प्रदेशांमध्ये आपण बघतो काय चाललं आहे. सगळी अशांतता, युद्ध, नैसर्गिक आपत्ती, सगळ्या 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 कोविड आल्यापासून चालूच आहे, वाढतच आहे. त्यासाठी शांत होई श्री गुरुदत्ता, मम चित्ता शमवियाता. परमपूज्य वासुदेवानंद सरस्वतींचं हे स्तोत्र, शांत हो श्री गुरुदत्ता, मम चित्ता शमवियाता, ऑलरेडी अपलोड झालेलं असेल. ज्यांनी शोधा त्यांनी शोधा. मात्र लक्ष ठेवा, त्यामुळे हनुमान चालीसा ओरिजिनल हिंदी भाषेतच, दत्तभावानी ओरिजिनल गुजराती भाषेतच, त्यामुळे हे स्तोत्र ओरिजिनल मराठी भाषेतच गायला जाईल. प्रत्येक भाषिकाला म्हणता येईल, त्यासाठी त्याचा अर्थ दिला जाईल. ती अर्थ देण्याची जबाबदारी समीरदानांची. हिंदीमध्ये, इंग्लिशमध्ये, गुजरातीमध्ये, तमिळमध्ये, तुलूमध्ये, कन्नडमध्ये, तेलुगूमध्ये, बंगालीमध्ये जो काय अर्थ द्यायचा तो समीरदाना यांची कंपनी देतील, बरोबर. पण म्हटलं गेलं पाहिजे मात्र मराठीमध्येच. जसं आपण हनुमान चालीसा हिंदीतच म्हणतो, आपण दत्तभावानी गुजरातीतच म्हणतो, तशीच काही ज्या भाषेत संतांनी ते लिहिलं ते शब्द खूप महत्त्वाचे असतात. ते जराही बदल चालत नाही. मनापासून सांगतो, हे तुम्ही म्हणायला शिका. आणि मात्र किती तोंडपाठ झालं तरी ते दररोज त्या साईटवर जाऊन, या यूट्यूबवर जाऊन, त्याचे कुठे असेल तिने, बरोबर, यूट्यूबवर जाऊन ऐका आणि तिच्याबरोबर म्हणा. एकदा म्हणा हरकत नाही, दिवसानं 100 वेळा म्हणा हरकत नाही, केव्हाही म्हणा. पण दररोज ऐका, कमीत कमी 3 वर्ष मनापासून सांगा. कारण काळ खूप कठीण आहे. ह्या काळामध्ये शांती ही गोष्ट जवळजवळ नाहीशी झालेली असणार जगामधून, ऑलरेडी झालेली आहे. 2:13 जे गाव बसलेलं होतं, नांदर होतं, 2:14 ते गाव जमिनीच्या आत गेलेलं होतं. पळायला पण वेळ नाही. माणसं पळताना आपल्याला दिसतात त्या व्हिडिओमध्ये, आणि त्यांच्यावरती मागून येणाऱ्या त्या पुराच्या रोड्यामध्ये अख्खी बिल्डिंग पडते 4 मजली. आणि म्हणून आपल्याला हे वासुदेवानंद सरस्वतींनी सांगितलं आहे, ते दत्त नाही क्रोधित झालेला, तू नटसा होवनी कोपी, नटसा नाही, तू अभिनेता आहेस चांगल्यापैकी, तू ॲक्टिंग करतोस कोपण्याची. बरं, तरी मला भीती वाटते रे, मी घाबरतो तुला. शांत हो श्री गुरुदत्ता, मम चित्ता शमवियाता. तू शांत हो म्हणजे माझ्या मनात जी भीती उत्पन्न झाली आहे, माझे चित्त शांत कर. माझं चित्त जे ग्रासलं गेलं आहे भयाने, भीतीने, इन्स्टॅबिलिटीने, इन्सिक्युरिटीमुळे, ते सगळं शांत कर, त्याचं शमन कर. तू गुरूंचा गुरु आहेस, तू देवांचा देव आहेस, तू ब्रह्मा विष्णू महेश एकत्र आहेस, तू आदी आहेस, तू अनादी आहेस, तू अनंत आहेस.